हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर इंग्रजी नवीन वर्षातील पहिली एकादशी ही 10 तारखेला आहे. 10 जानेवारीला वार शुक्रवार. आता 2025ची पहिली एकादशी आणि पुत्रता एकादशी. आता महत्त्वाची एकादशी नावातच त्याचा अर्थ आहे संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा. कुठली सेवा ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळतील. ज्यांना बाळ हवं आहे त्यांनी ही सेवा करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा जे कोणी आपल्या चॅनलवर आज नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन सेवेचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. ज्यांना बाळ हवं आहे त्यांनी ही सेवा करायची आहे आणि ज्यांना बाळ आहे त्यांनी फक्त बाळकृष्णाची सेवा करायची आहे. कधी कधी असं होतं, काही प्रॉब्लेम नसताना सुद्धा स्त्रियांना गर्भधारणा राहत नाही. दवाखाने सर्व करून रिपोर्ट्स नील येतात. त्या महिलांनी ही सेवा करायची आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर आपल्याला ही सेवा सुद्धा करायची आहे. मी असं म्हणत नाही आहे का तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट नाही घ्यायची आहे, तर डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा घ्यायची आहे, त्यांचं सुद्धा मेडिसिन वगैरे घ्यायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला सोबतच करायची आहे. तर सगळ्या महिलांना यांचा अनुभव आलेला आहे. महाराजांनी प्रत्येकाला आई व्हायचं सुख दिलं आहे आणि ते प्रत्येक स्त्रीला मिळावं हीच प्रार्थना स्वामीचरणी महाराजांना करते. सर्वात आधी सेवा काय करायची आहे, नियम व अटी काय आहे ते आपण बघूया. बघा, पुत्रता एकादशी ची ही सेवा 41 दिवसांसाठीची करायची आहे. तुम्ही 108 दिवस केले तर अतिशय उत्तम. आता समजा कोणी संतान प्राप्तीसाठी प्रयत्नशील आहात किंवा प्रयत्न करत आहात आणि कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे होत नाही. याचं कारण काय असतं ते तुम्हाला आता सांगते. एकतर बाहेरील बाधा, तुमचा विश्वास आहे का नाही या गोष्टीवर, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण नवरीला हळद लागल्यानंतर बाहेर पाठवत नाही किंवा हळदीचे कपडे कुणाला देत नाही, जपून ठेवतात आणि म्हणूनच हळदीच्या अंगावर बाहेरील बाधा केली जाते आणि मग संतान प्राप्ती होत नाही आणि मग वैवाहिक जीवन आपलं थोडंसं अडचणीत जातं, खडतळ जातं. हे झालं महत्त्वाचं कारण. दुसरं कुळदेवीचा मान सन्मान नाही केला, कुळाचार नाही केला. ज्या घरात कुळदेवीची सेवा केली जात नाही असे बरेच लोक आहात ज्यांना खरंच कुलदेवी कोण आहे हे माहीत नाही. यासाठी तुम्ही जवळच्या केंद्रात जा, तुमची आधी कुलदेवी जाणून घ्या. केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला तुमचे कुलदेवी सापडून जाईल. हे सुद्धा आहे की कुलदेवी यांचा मानसन्मान नाही, यांचा कुळाचार नाही, घरात कधी देवधर्म पण नाही, तर त्यामुळे अडचणी येतात. काही लोकांच्या घरात तर देव सुद्धा नसतात. तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवधर्म असायलाच हवा किंवा आपण थोडंसं तरी देवाचं केलं पाहिजे. आपल्याला आपले कुलदेव आपला वर्षात एकदा तरी आपण कुलदेवाचा मानसन्मान केला पाहिजे. त्यांचा सुद्धा कोप असू शकतो, त्याच्यामुळे सुद्धा संतती प्राप्ती होत नाही. तिसरा प्रश्न, पितृदोष. जर प्रखर पितृदोष असल्यास संतान प्राप्तीसाठी म्हणजेच काय तर वंशवृद्धीसाठी अडचणी येतात, म्हणजे आपले वंश परंपरा ही वाढत नाही. तर हे तिसरं कारण आहे. यांच्यातून आपण ज्या काही सेवा करतो त्याचबरोबर बाळकृष्णाची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता 41 दिवस बाळकृष्णाची कुठली सेवा करावी, कशी सेवा करावी हे तुम्हाला सांगते. ज्यांना संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे किंवा त्यांनी प्रयत्न करून सुद्धा संतान प्राप्ती होत नाही आहे, त्यांनी जवळच्या केंद्रात जा आणि केंद्र नसेल तर मंदिरात जा. केंद्रात गेल्यावर महाराजांसमोर नतमस्तक व्हा आणि महाराजांना विनंती करा, संकल्प करा की मी या अशा प्रकारची सेवा करत आहे बाळकृष्णाची आणि तुम्ही माझ्याकडून ती सेवा करून घ्या. नारळ, खडीसाखर केंद्रात ठेवा. त्यांच्यासमोर ज्यांच्या घराजवळ केंद्र नाहीये त्यांनी दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवलं तरी चालेल, किंवा काहीच नसेल, जवळपास केंद्र नसेल किंवा महाराजांचं मंदिरही नसेल, तर तुम्ही घरात महाराजांच्या फोटो समोर हे नारळ ठेवा आणि जेव्हा तुम्ही केंद्रात जाल कधीतरी तेव्हा ते नारळ तिथे घेऊन जा. तर नारळ ठेवा आणि खडीसाखर ठेवा आणि महाराजांना विनंती करा. तर पहिल्या दिवशी दोघांनी म्हणजेच नवरा आणि बायकोने अभिषेक करायचा असतो. तर पहिल्या दिवशी म्हणजे 10 तारखेला जी आपली पुत्रता एकादशी आहे त्या पहिल्या दिवशी तुम्हाला दोघा जणांनी अभिषेक करायचा आहे, तो म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर. त्याच्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या घरात बाळकृष्ण नसेल तर त्यामुळे सुद्धा संततीत अडचणी येतात.
एका ताम्हणात गळती पात्र म्हणजे अभिषेक पात्र ठेवायचं आहे. ही सेवा दिवसभरात केव्हा पण केली तरी चालेल. सकाळी, दुपारी किंवा प्रदोषकाळी तुमचे पती घरी असतील तेव्हा करायची आहे. पहिल्या दिवशी दोघांनी करायचे आहे. जर त्यांना जमत नसेल तर दोघांनीच करा. पहिल्या दिवशी तरी दोघांनीच करायचे आहे शक्यतो. सेवेला बसताना जर तुम्हाला जमत असेल तर पुत्रता एकादशीच्या दिवशी उपवास करा. एकादशी सारखा उपवास करायचा आहे, म्हणजे तो सकाळी सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी उपवास दोघांनी करायचा आहे. पण जर दोघांना जमत नसेल तर एकट्या स्त्रीने जरी उपवास केला तरी चालेल. शक्यतो पहिल्या दिवशी नवरा आणि बायकोनेच पूजेला बसायचं आहे. जर नवरा बायकोला 41 दिवस जमत नसेल तर नंतर मग बाईने जरी पूजा केली तरी चालेल. जर तुमच्या मिस्टरांना जमत नसेल तर नाही जरी बसलं तरी चालेल, पण सुरुवात दोघांनीच करायची आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे पुत्रता एकादशीच्या दिवशी तुम्हाला दोघांनी पूजेला बसल्यावर स्वामी स्तवन वाचायचं आहे, जे की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. मी जी सेवा सांगते आहे मात्र तेच वाचायचं आहे, दुसरं काही नाही. नाहीतर असं होईल की एवढी सेवा करून सुद्धा आम्हाला फरक जाणवलेला नाही. पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन वाचून झालं की अभिषेक पात्र ठेवायचं आहे. त्याखाली बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि 16 वेळा पुरुष सूक्त वाचायचं आहे. तुम्हाला मराठीत वाचता येत मराठीमध्ये वाचायचं आहे. संस्कृतमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुष सूक्त मराठीमध्येच आहे. 16 वेळा पुरुष सूक्त वाचून झाल्यावर तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्राची म्हणायची आहे. तो सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. संतान गोपाल मंत्र आहे: देवकी सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देहिं मे तनयम कृष्णम त्वा अवम शरणागतम. ह्या मंत्राची एक माळ करायची आहे. दुसरी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्यानंतर 16 वेळा पुरुष सूक्त, त्याच्याबरोबर 1 वेळा स्त्री सूक्त म्हणायचं आहे. फलश्रुती म्हणायची नाहीये. फलश्रुती म्हणताना फक्त हात जोडून ठेवायचे आहे. अभिषेक करायचा नाहीये त्यावेळेस. त्याचबरोबर आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. संपूर्ण रामरक्षा म्हणायची नाहीये. 1 ते 9व्या ओवीपर्यंतच रामरक्षा म्हणायची आहे. रामरक्षा ही सुद्धा फलश्रुती म्हणायची गरज नाही. ही सेवा तुम्हाला संपूर्ण 41 दिवस करायची आहे. पहिल्या दिवशी ज्या टाइमला सेवा केली आहे त्याच टाइमला तुम्हाला सर्व दिवसांमध्ये करायची आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर फरक पडेल. एकाच टाइम शक्यतो तुम्हाला ठेवायचा आहे सेवेचा. मासिक धर्म काही अडचणी असतील तर ते 4 ते 5 दिवस सोडून परत पुढची सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. पूर्ण 41 दिवस ही सेवा करायची आहे. पुत्रता एकादशीलाच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे, कारण खूप महत्त्वाची ही एकादशी आहे. नावातच तिचा अर्थ आहे पुत्रता एकादशी. जर मासिक धर्म असेल किंवा काही अडचणी असतील तर येणाऱ्या एकादशीला म्हणजे तुम्ही 25 जानेवारीला सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता. पण शक्यतो जर तुम्हाला काही अडचणी नसतील किंवा मासिक धर्म नसेल तर तुम्ही पुत्रता एकादशीलाच ही सेवा करा. कारण आपण एवढं डॉक्टरांचं करतो, दवाखान्यामध्ये जातो, तरी आपला जर मार्ग लागत नसेल तर आपण थोडी महाराजांची सेवा केली तर काही वाईट होणार नाही. लवकरच आपला मार्ग लागणार आहे. शक्यतो 10 जानेवारीला म्हणजे पुत्रता एकादशीलाच करा, कारण खूप जास्त महत्त्वाची एकादशी आहे. नंतर तुम्ही 25ला करू शकता किंवा येणाऱ्या कुठल्याही बुधवारी ही सेवा करू शकता. सेवा केलेलं तीर्थ हे फक्त नवरा आणि बायकोनेच घ्यायचं आहे 41 दिवस. सुतक आणि विटाळ आला तर सेवेमध्ये जास्त खंड पडू द्यायचा नाहीये, कारण आपण सुतक हे 13 दिवसांचं पाळतो आणि विटाळ सुद्धा जास्त दिवसांचा असतो, म्हणून जास्त खंड पडेल. म्हणून ही सेवा परत सुरू करायची आहे. या सेवेचे नियम आहेत ते तुम्हाला सांगते. 41 दिवस कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे. कोणाच्या घरचं म्हणजेच परान्न वर्ज्य करायचं आहे. ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे. 90% महिलांना याचा अनुभव आलेला आहे. तुमच्या ओळखीच्या कोणी महिला असतील तर ज्यांना दवाखान्याबरोबरच संतान प्राप्तीची खूप जास्त गरज असेल किंवा दवाखान्याचा फरक जाणवत नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा संतान प्राप्ती ही होईल. अभिषेकाचं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. अभिषेकाचं तीर्थ हे दोघांनीच घ्यायचं आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. स्वामी स्तवन हे फक्त पहिल्याच वेळेला वाचायचं आहे. तुम्हाला ही सेवा मी आता परत सांगते आहे. स्वामी स्तवन पहिल्याच दिवशी वाचायचं आहे. पहिल्या दिवशी वाचल्याच्या नंतर 1 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र, एक माळ
संतान गोपाळ मंत्राची एक माळ 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त, 9 ओळीपर्यंत रामरक्षा म्हणायची आहे. 9व्या ओवीपर्यंत आता रामरक्षा का म्हणतात, तर रामरक्षा म्हटल्यामुळे मुलं चंचल होतात. हट्टी तापट तर होतात, पण ती चंचल होतात. पण या सर्व सेवांमुळे बाळ खूप संस्कारी होतं. त्याला तुम्हाला देवाच्या पाया पड असं म्हणायची गरज भासत नाही. वारंवार गर्भपात होतो, यासाठी रामरक्षा म्हणतात. रामरक्षाने गर्भाला संरक्षण होतं. आणि आता ज्या महिलांना गर्भ आहे अशा महिलांनी बाळकृष्णासमोर बसून संतान गोपाल स्तोत्र म्हणायचं आहे. वाचा किंवा श्रवण करा, तुम्हाला जे शक्य असेल ते करा, पण करून बघा ही सेवा. ज्यांना आता गर्भधारणा आहे त्यांनी केली तरी त्यांच्यासाठीच ही सेवा सांगते आहे. ज्यांनी संतान प्राप्तीसाठी सेवा आहे, ह्या जगातील सर्वात मोठं सुख असतं ते म्हणजे संतान प्राप्ती, ते म्हणजे आई होणं. मुलगा किंवा मुलगी काही पण चालते, पण तुमच्यासाठी योग्य असेल ते महाराज तुम्हाला देतील. झालेली सेवा महाराजांच्या मी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.